नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, MPSCच्या कालच संध्याकाळी विविध प्रकारच्या मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि सर्वात अगोदर मित्रांनो आज सकाळी सर्वात अगोदर ही माहिती देत आहे। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे नंतरच्या ही जाहिराती जे सांगणार आहे त्याचेही तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे त्याचेही तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल। तर पहा मित्रांनो कशाची जाहिराती निघालेली आहे त्या। तरी त्यामधली मित्रांनो ही जाहिरात क्रमांक 86 आहे। तर याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयातील अंतर्गत अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखा या संवर्गातील एकूण 12 पदे भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या जाहिराती असतात त्या तुम्हाला शक्यतो याची मित्रांनो तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नसते। तर मित्रांनो या अशा जाहिरातीची गपचूपमध्ये फॉर्म भरायचा असतो तुम्ही आणि मित्रांनो लागायचे जास्त चान्सेसही असतात। तर पहा याच्या जागा ज्या आहेत त्या एकूण जागा ज्या आहेत त्या 12 आहेत आणि ते प्रवर्गानुसार या जागा दिलेल्या आहेत। तर अर्ज जो सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी चालू आहे आणि दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी मित्रांनो लास्ट डेट आहे। तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक ते 13 जानेवारी दिलेला आहे, 13 जानेवारी 2025। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत। तर मित्रांनो विविध प्रकारच्या या जाहिराती निघालेल्या आहेत, जवळजवळ मित्रांनो 5-6 या जाहिराती आहेत। तर मित्रांनो ही जरी जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वाची नसेल तर पुढची जी जाहिरात कव्हर करणार आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते। त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लगेच मित्रांनो नंतरची जी जाहिरात आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशनचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। तर पहा वेतन श्रेणी याची जी आहे ती वेतन स्तर 16 रुपये 41,800 ते रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार अन्य भत्ते आहेत आणि गट ब चं क्लास 2चं हे पद आहे आणि यासाठी तुम्हाला परीक्षा नाही मित्रांनो थेट मुलाखत आहे। तर पहा पात्रता, यासाठी पात्रता जी लागणार आहे भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 एप्रिल 2025 असेल। तर किमान सर्वांसाठी वय आहे 18 वर्ष। तर कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांना यासाठी 43 वर्ष आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्यामध्ये अराखीव मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 43 वर्ष आहे। तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांसाठी सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर दिव्यांग उमेदवार यांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा असेल। तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील। तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचारी, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत राहील। तर सर्वात महत्त्वाचं पहा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव। तर शैक्षणिक अर्हता passes a degree in any discipline of statutory university or any other qualification declared by the government to be equivalent thereto। तर हॅव ॲडिक्वेटमध्ये मित्रांनो तुम्हाला नॉलेज मराठीचं आणि टू एनेबल द कॅन्डिडेट टू स्पीक, रीड अँड राईट द लँग्वेज विथ फ्लुएन्सी। तर मित्रांनो मराठी तुम्हाला फास्टमध्ये आली पाहिजे। तर अनुभव पहा passes practical experience in office administration for a period of not less than 5 years gained after acquiring the qualification mentioned in 9.1 above, of which the at least 3 years experience should be in a supervisory capacity in any government department or in local authority or commercial establishment or a corporation or board established by the government। तर मित्रांनो तुम्हाला इथे अनुभवही लागणार आहे। तर तुमच्याकडे हाही अनुभव असेल तर मित्रांनो चांगला आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक येथे दिलेला आहे। तर त्याबद्दल माहिती दिली आहे आणि अनुभवाच्या दाव्याबाबतही येथे दिलेला आहे। तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी नेचर ऑफ जॉब
ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन अँड सुपरवायझरी असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होऊ शकणार नाही. तर कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या आहेत, तर मित्रांनो कर्तव्य जबाबदाऱ्या इथे दिलेल्या आहेत. तर निवड प्रक्रिया पहा, सर्वात महत्त्वाचं. तर मित्रांनो निवड प्रक्रिया याची जी आहे, तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर मित्रांनो अर्जाची संख्या जर कमी आली तर डायरेक्ट तुम्हाला थेट मुलाखत आहे, आणि अर्जाची संख्या जर जास्त आली तर संख्या कमी करण्यासाठी त्यासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. आणि चाळणी परीक्षा घेण्याची जर निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन, तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार केला जाईल. तर मित्रांनो ही आहे निवड प्रक्रिया दिलेली आहे. तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे, MPSCची जे प्रोफाईल आहे तिथे प्रोफाईल तयार करायची असते. आणि मित्रांनो विविध प्रमाणपत्र जे आहेत येथे हे मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतात त्यामध्ये. तर MPSCची तुमची जर प्रोफाईल असेल तर त्यामध्ये ही सविस्तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा. तर सर्वसाधारण येथे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर शुल्क पहा, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये फीस आहे. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यासाठी 449 आहे. तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. तर परीक्षा शुल्क ना परतावा दिलेला आहे. ते परीक्षा शुल्काचा भरणा खालील 2 पद्धतीने करण्यात येईल. तर अर्ज तर मित्रांनो इथे फीसची टोटल माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या माहिती असतात, जे मित्रांनो जाहिराती निघत असतात त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नसते, तीच आपल्या चॅनल माहिती पोहोचत असतं तुमच्यापर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतरच्या ज्या जाहिराती आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.